बातमी आहे जळगावमधून। जळगावमध्ये नागरिकांनी रास्ता रोको केलेला आहे। रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूंना वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली। दरम्यान रस्त्याच्या मागणीसाठीच नागरिकांनी हा रास्ता रोको केलाय। जवखेडा रस्ता असेल तिथे बोगदा झाला पाहिजे, अंडरपास एरंडोल जवळ झाला पाहिजे, कासोद्या रस्त्यावर बोगदा झाला पाहिजे, त्याचप्रमाणे पिंपळगोठ्याजवळ बोगदा झाला पाहिजे, पिंपरीजवळ बोगदा झाला पाहिजे। या रास्ता मागण्या आहेत आणि समांतर रस्त्याची मागणी आहे। परंतु या मागण्यांकडे संपूर्णपणे प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि लोकांच्या मनामध्ये प्रक्षोभ निर्माण झाला आणि त्या माध्यमातून हे आंदोलन आता सुरू आहे। जे प्रशासन आहे ज्यांना लोकांच्या जीविताशी घेणं देणं नाही अशा प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी आणि आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी एरंडोलच्या सर्व समावेशक सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी जन आंदोलन उभं करून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही। सक्षम अधिकारी येऊन या ठिकाणी आम्हाला लिखित आश्वासन की किती दिवसात आमची मागणी पूर्ण होईल किंवा ते कामं पूर्ण करतील असं लेखी आश्वासन आम्हाला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही। तर याचाच आढावा घेतला आमचे जळगावचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूयात। एरंडोलकरांच्या विविध मागण्यांसाठी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। जळगाव धुळे महामार्गावर हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून समांतर रस्त्याचे काम हे त्वरित पूर्ण करण्यात यावे, त्याचप्रमाणे अंडरब्रिजचे काम करण्यात यावे, या विविध मागण्यांसाठी एरंडोलकरांनी गेल्या 2 तासापासून धुळे जळगाव महामार्गावर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले आहे। मात्र प्रशासनाच्या वतीने कुठलेही प्रकारचे आश्वासन या ठिकाणी दिलं गेले नसल्यामुळे गेल्या 2 तासापासून आपण पाहू शकतात की हा एरंडोलचा परिसर आहे। या जळगाव धुळे महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रागा लागलेल्या आहे। एरंडोल येथे अमळनेर नाका परिसरात या ठिकाणी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून समांतर रस्त्याचे काम हे त्वरित सुरू करण्यात यावे, त्याचप्रमाणे अंडरब्रिजचं काम करण्यात यावे, या विविध मागण्यांसाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। अपघातांचं प्रमाण वाढलं असून एरंडोलकरांची ही मागणी आहे। गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनातर्फे त्यांना आश्वासन दिलं जातं, मात्र कुठलंही आश्वासनाची पूर्तता न करण्यात येत असल्यामुळे आज एरंडोलकरांतर्फे या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।